गोपीचंद पडळकर साहेब देतो महोदय धन्यवाद. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मला एक 2-3 स्पेसिफिक प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारायचे आहेत. हे जे अन्न औषध प्रशासन अत्यंत कडक कारवाई ज्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सुरू केलेल्या आहेत त्या दिवसापासून माध्यमामध्ये अनेक बातम्या येत आहेत. एका शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अशी बातमी आली, गोट्यात जनावर नाहीत पण रोज 150 लिटर दूध जात होतं. टँकर काय काय त्यांनी कॅनलमध्ये सोडून दिले. माझा मंत्री महोदयांना एकच प्रश्न असा आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी जेवढे दूध संघ आहेत त्या दूध संघामध्ये तुमच्या या कारवाई होण्यापूर्वी दूध किती येत होतं त्याचं आपण सगळं रेकॉर्ड चेक केलं पाहिजे. आणि कारवाई नंतर त्यामध्ये तफावत किती पडलेली आहे. जेवढं दूध कमी झालंय, कारण बऱ्याच दूध संघामध्ये आता बाय प्रोडक्ट बनवणं कमी आलंय, बऱ्याच दूध संघामध्ये पॅकिंग करणं कमी आलंय. मी माझ्या जिल्ह्यातली माहिती सांगतोय, नावं घेत नाही. हे जर खरं असेल तपासणीमध्ये तर या दूध संघाच्या मालकांच्या वरती काय कारवाई करणार आहात याचं उत्तर आपण महाराष्ट्राला द्यावं. नसरापूरचा जो नराधम आहे, ज्यानं मुलीवरती अत्याचार आणि मर्डर केला, त्याच्यापेक्षा हे वाईट नालायक लोक आहेत. हे महाराष्ट्रातल्या करोडो लोकांच्या जीवाशी खेळतायत. दुधामध्ये युरिया मिसळणं, अरे युरिया मकेला टाकला, 2 दिवस पाणी दिलं नाही, मका जळून जाते आणि ते आम्ही पोराबाळांना देतोय महाराष्ट्रामध्ये. त्या लोकांची काय चूक आहे जे 60 रुपये 70 रुपये 80 रुपयेनं लिटर दूध घेत आहेत आणि ते मुलांना विष पाजतायत. तर याच्या संदर्भामध्ये काल सभागृहामध्ये चर्चा झाली. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अरे अनेक पांढरपेशी माणसं यामध्ये आहेत, ते सगळे उघडे झाले पाहिजेत. आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध संघाच्या संदर्भामध्ये आपण काय निर्देश देणार आहात आणि किती दिवसामध्ये ही कारवाई कराल याचं उत्तर सभागृहाला अपेक्षित आहे. सन्माननीय अध्यक्ष महाराज, या ठिकाणी पडळकर साहेबांनी जो काही प्रश्न विचारला, तर आता स्पेसिफिक प्रत्येक ठिकाणची आकडेवारी माझ्याजवळ नाही आहे, परंतु ज्या दिवसापासून भेसळावरची कार्यवाही किंवा विभागानं कामकाज सुरू केलं तेव्हापासून 20 ते 25% त्या ठिकाणी घट झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आली आहे 25% दुधात घट झाली. ते संघ हे आरोपी आहेत, त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा. आता दुसरा तपास करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही एकतर त्यांचं दूध रेकॉर्ड चेक करा, नाहीतर अकाउंट चेक करा. माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय 25% दुधात घट आहे. मग ते कोण आहेत, त्यांच्यावरती डायरेक्ट तुम्ही गुन्हे दाखल करणार का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी तपासणी अंती निदर्शनास आले त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत.